अतिवृष्टी झाल्यास निर्माण होत असलेली पूर परिस्थिती लक्षात घेता अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं तयारी पूर्ण केली असून आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचं प्रात्यक्षिकही सादर करण्यात आलंय। यावेळी पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज असल्याचा दावा अग्निशमन अधिकारी भागवत सोनावणे यांनी केलाय। अतिवृष्टी झाल्यास बदलापूरच्या सखल भागात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होत असते। त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून मान्सून पूर्व तयारीचा सराव केला जातो। यंदाही गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। येत्या काही दिवसात पाऊस जोर धरेल अशी शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून बुधवारी बॅरेज धरण परिसरात आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे केलं जावं याबाबत माहिती देण्यात आली। नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात असलेल्या 2 मोठ्या बोटी, लाईफ जॅकेट, स्पीड बोट आणि त्यावर असणारे बचाव पथक यांना अग्निशमन अधिकारी भागवत सोनावणे व डिझास्टर मॅनेजमेंट पथकानं प्रशिक्षण दिलं। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, नॅचरल डिझास्टर टीम, रेल्वे पोलीस, रत्नागिरीहून आलेले बचाव पथक तसंच नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, बदलापूर। दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपलं जे बदलापूर जे शहर आहे, कुळगाव बदलापूर, हे पूर परिस्थिती म्हणजे वॉटर प्रोन एरिया असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते। म्हणजे आपण 26 जुलै 2005 तसंच 2021ला 2019ला असे अनेकदा आपण सर्वांनी पूर परिस्थिती पाहिलेली आहे। प्रत्यक्ष साक्षीदार आहेत सगळे बदलापूरकर। आणि ज्या मागे काही आपत्ती झालेल्या आहेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी झालेली होती आणि अशी पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून नगरपालिका कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासन यांनी मागील 2-3 वर्षापासून आपल्याला पूर्ण शहराचं म्हणजे पूर परिस्थितीपासून आणि अतिवृष्टीपासून रक्षण कसं करता येईल त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये साधनसामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे। मुख्याधिकारी प्रशासक योगेश गोडसे साहेब यांनी आणि सर्व या ठिकाणी आपण एक मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा एक मॉक ड्रिलचा प्रकार आहे की जेणेकरून आपण काही दिवसापूर्वी वाचले की प्रवरा जी नदी आहे नगरची त्या ठिकाणी एक मोठा इन्सिडेंट झालेला आहे। 2 व्यक्ती त्या ठिकाणी बुडवलेल्या होत्या आणि त्यांच्या बॉडी शोधण्यासाठी SDRFची टीम त्या ठिकाणी गेली होती आणि ते त्यांना सर्च करताना अनलकीली म्हणा किंवा काय टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या काय त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि जे वाचवायला गेले होते तेच त्या ठिकाणी डेड झालेले आहेत। मग अशी घटना कुठेही होऊ शकते कारण आपला तर मेन वॉटर प्रोन एरिया आहे। मग त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्याच्या पूर्वी एक मॉक ड्रिलचं आयोजन करतो। त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही आपले प्रशासन्स आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासन, पोलीस, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे, सिनियर PI मॅडम स्वतः या ठिकाणी त्यांच्या स्टाफसह हजर आहेत। बदलापूर पश्चिमचे सिनियर PI आणि त्यांचे स्टाफ, रेल्वे म्हणजे चामटोली एक्सप्रेस 2019ला जे आपला 21ला घटना झाली होती त्या ठिकाणी माहिती आहे हजारो प्रवासी त्यामध्ये अडकले होते। त्यामुळे फार SDRF नेव्हीपासून सगळ्या NDRFच्या टीम त्या ठिकाणी कामाला लागलेल्या होत्या आणि म्हणून तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा त्यांना बोटी आणि साहित्य पुरवलेलं प्रत्येक रेल्वे स्टेशनला। मग या ठिकाणी आपण त्यांना रेल्वे प्रशासन, त्यांचे RPF जे सिनियर्स आहेत सगळे या ठिकाणी आलेले होते। स्वयंसेवी संस्था आहेत या ठिकाणी आपण रत्नागिरीहून जे एकदम एक्सपर्ट बोट चालक म्हणतो ना आपण, कारण आपण पाठीमागे बघतोय की अमेरिकन मेड त्या स्पीड बोटी आहेत। लोकांना तातडीने सेकंदामध्ये कसं रेस्क्यू करता येईल हा त्यामागचा एक प्रयत्न आहे। तर त्या ठिकाणी आपण रत्नागिरीहून सुद्धा आदेश नावाचे जे आहे टेक्निकल पर्सन त्यांना बोलवलं आहे। नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन आहे योगेश साखरेहून, त्यांची संपूर्ण 18-20 जणांची टीम आहे। बदलापूर पश्चिम मांजरली जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे तिकडची संपूर्ण टीम, MRDCची पूर्ण टीम, अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल असं हे संयुक्तरित्या सर्वांनुमते आपण या ठिकाणी मॉकड्रिल केलेली आहे। प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्यांना आपण बचाव साहित्य देऊन लाईफ जॅकेट, लाईफ रिंग कशी त्यांच्याकडे फेकायची, रोप कसा फेकायचा, पाण्यामधून काढल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसा द्यायचा कारण पाण्यात ड्रोन झाल्यानंतर अनकॉन्शियस असतो माणूस कारण बॉडी शरीरामध्ये पाणी गेलेलं नाही। जो पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातपर्यंत त्याला त्याचं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।